नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल. माझी डिग्री MBBS MD आहे. आज सर्व माझ्या मधुमेह पेशंटना, डायबिटीसच्या पेशंटना मधुमेह दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही मधुमेह या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती हवी यासाठी सोप्या शब्दामध्ये मधुमेह या आजाराविषयी जनजागृती हवी याकरता माहिती सिरीज आणत आहोत. मधुमेह म्हणजे काय? मधुमेह म्हणजे डायबिटीस या आजारामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही किंवा जे तयार झाले इन्सुलिन आहे ते शरीरामध्ये लागू पडत नाही. या प्रकारामुळे शरीरामध्ये रक्तामध्ये साखरेची पातळी वाढते. या आजाराला मधुमेह असे म्हणतात. डायबिटीसचे प्रकार किती? डायबिटीसचे प्रकार हे मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत. टाईप 1 डायबिटीस मेलाइटस आणि टाईप 2 डायबिटीस मेलाइटस. टाईप 1 डायबिटीस मेलाइटस हा जनरली लहान मुलांमध्ये होतो. याच्यामध्ये इन्सुलिन या औषधाची गरज पडते. व टाईप 2 डायबिटीस मेलाइटस हा शक्यतो प्रौढांमध्ये होतो. याच्यामध्ये गोळ्या औषधाने पण याच्यावर उपचार केले जातात. भारतामध्ये किती प्रौढ लोकांना मधुमेह आहे? भारतामध्ये साधारणतः 74 दशलक्ष याहून अधिक लोकांना, प्रौढांना मधुमेह आहे. तसं पाहिले तर जगातील 12 मधुमेह व्यक्तीमध्ये एक भारतातील व्यक्ती आहे. डायबिटीसचे लक्षणं काय आहेत? डायबिटीसचे मुख्यतः लक्षणं वारंवार भूक लागणे, भरपूर सारी तहान लागणे, वारंवार लघवीला जाणे, अंधदृष्टी राहणे, हातपायाला मुंग्या येणे यासारखे लक्षणे असतात. डायबिटीसच्या सगळ्या पेशंटला सर्व लक्षणे असतात का? डायबिटीसच्या सर्व पेशंटला वरील सर्व लक्षणं कमी अधिक प्रमाणात आढळून येतात. काही पेशंटला सर्व लक्षणं असतात तर काही पेशंटला काही प्रकारचे लक्षणं असतात. अशामुळे बऱ्याचदा पेशंटचं निराकरण करणं किंवा पेशंटचं डायग्नोसिस होणं कठीण जातं. कारण की बऱ्याचदा पेशंटला रक्तामध्ये साखरी उच्च असून सुद्धा मुख्यतः लक्षणं आढळून येत नाही. त्यामुळे पेशंट या लक्षणाकडे दुर्लक्ष करतो आणि उपचार घेण्यास हलगर्जीपणा करतो. डायबिटीसमुळे शरीराचे कोणते अवयव प्रभावित होतात? डायबिटीसमुळे शरीराचे तसे सर्वच अवयव प्रभावित होतात, पण मुख्यत्वे डोळ्यामध्ये जसं रेटिनोपॅथी, डायबेटिक रेटिनोपॅथी, पायांना मुंग्या येणे त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी, किडनी म्हणजे मूत्रपिंड म्हणजे डायबेटिक नेफ्रोपॅथी आणि हृदयामध्ये आपला अटॅक, मेंदूमध्ये पॅरालिसिस या प्रकारचे अवयव प्रभावित होतात. डायबिटीसचे व्यवस्थापन कसे करावे? डायबिटीसचे व्यवस्थापन करताना सर्वात प्रथम आपण आपला आहार सकस, संतुलित, कमी शर्करायुक्त, जास्तीत जास्त हिरव्या कच्च्या पालेभाज्याचा युक्त असा आहार घ्यावे. रक्ताची पातळी आपण रोज निरीक्षण करावे. नियमित व्यायाम करणे, 30 मिनिटं रोज सकाळ संध्याकाळ चालणे, नियमितपणे आपल्या डॉक्टरांची भेट घेणे, त्यांना आपले रक्तांचे रिपोर्ट दाखवणे, त्यानुसार औषधं घेणे, औषधं वेळेवर व नियमित घेणे या प्रकारचं व्यवस्थापन केलं तर आपला मधुमेह नक्की प्रकारे व्यवस्थित राहील.